छातीवर किंवा समोर येऊन लढणार नाही, लपून अंडी मारणार, लपून चपलं मारणार. ह्यालाच काय आपण इस्लाम धर्म म्हणतो का? दुसऱ्या धर्मांवर, दुसऱ्या धर्माच्या सणासुदीवर, उत्सवांवर दगडी मारणं हे तुमच्या कुराणमध्ये लिहिलं आहे का? सांगावं त्यांनी आम्हाला. मग आम्ही जे बोलतोय त्याच्यामध्ये चूक काय? आम्ही जी हिंदूंची बाजू घेतो त्याच्यामध्ये चूक काय हे सांगावं आता. आम्ही कुठल्याही ईदच्या मिरवणुकीवर, सणांवर काही केलेलं नाही. तुम्हाला कधीच कुठल्या सणासुदीला साजरा करण्यामध्ये आम्ही हस्तक्षेप केला नाही. आणि म्हणून ही पोलिसांची कारवाई केलेली आहे. पण आम्हीही यांच्यावर फार बारीक लक्ष ठेवून आहोत. पोलिसांची कारवाई होईलच, पण तुम्ही आमच्या रेडारवर आलेला आहात हे लक्षात ठेवा. परंतु कायदा सुव्यवस्था या निमित्ताने बिघडताना पाहायला मिळते. अंडी फेकल्याचा प्रकार हा गंभीरच आहे. या सगळ्या संदर्भाची मुख्यमंत्र्यांना तुम्ही काही कल्पना बघा, आदरणीय मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टीवर फार बारीक लक्ष ठेवून आहेत. शेवटी मी सांगितलेलं आहे वारंवार, आपल्या राज्याला एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून, एक मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसजी तिथे बसलेले आहेत. हिंदूंवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय हा सहन केला जाणार नाही. हे सरकार हिंदूंनी निवडून आणलेलं आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी आमचं सरकार आहे. म्हणून अशा जिहाद्यांना कोणीही त्यांच्या पाकिस्तानमध्ये अब्बा बसून अगर सुरक्षा देत असतील, हवा भरत असतील, तर ह्या जिहाद्यांच्या या हिरव्या सापांना ठेचण्याचे सगळे कार्यक्रम आमच्याकडे आहेत, हे लक्षात ठेवा. सर, एवढी हिंमत कशी वाढते अंडी फेकण्यापर्यंत? आता कोण यांच्या मागे आहे का, त्यामुळे यांची हिंमत एवढी? जे मागे आहेत, पुढे आहेत, खालती आहेत, वरती आहेत, त्या सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचू. यांचे कोण कोण पाकिस्तानमध्ये बसलेले अब्बा आहे जे यांना हवा भरतात, यांना जिहाद शिकवतात. आता तुम्हाला पाकिस्तानमध्ये बसून तुम्ही कधी कुठल्या ईदच्या मिरवणुकीवर तुम्ही अंड्या मारण्याची हिंमत कराल का? जिवंत कापून टाकतील तुम्हाला. बघा बांगलादेशमध्ये काय चाललंय. बांगलादेशमध्ये राजरोस पद्धतीने हिंदूंना मारण्याचा कार्यक्रम चालू आहे. कालच 4 हिंदूंना मारलंय. मग काही इस्लामिक राष्ट्रामध्ये असं करण्याची हिंमत कोण करणार नाही? ही सगळी नाटकं मग आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही सहन करायची, जिथे आमच्या हिंदू सणांच्या वेळीच तुम्हाला अंडी मारायची आहे. मग तुमच्या ईदच्या मिरवणुकीमध्ये कुठे अंडी पडली तर, तिथे डोकी फुटली तर मग सुरू कोणी केलं? मग उद्या आमच्या हिंदू समाज ज्यांनी त्याच्यावर तिसरा डोळा उघडला तर? म्हणून ही घटना लक्षात ठेवायची. सुरुवात कोणी केली? आमच्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे. लोकांचं, हिंदू समाजाचं, आदरणीय देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे. पण तुम्ही अगर आम्हाला परत डिवचत असाल ना, तर मग आम्हालाही तिसरा डोळा कधीतरी उघडायला लागेल, लक्षात ठेवा. तर सर, संजय राऊत हे सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका करताना पाहायला मिळतात. डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयक बिल जे आहे, मला असं वाटतं आजचा विषय हा महत्वाचा आहे. म्हणून माझ्या दृष्टिकोनातून आज ह्या विषयावर भूमिका स्पष्ट करणं, हिंदू समाजाला एकंदरीत ताकद देणं माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. म्हणून मी अन्य प्रश्न पुढच्या पत्रकार परिषदेत बोलेन. महादेववरून रोहित पवारांनी तुमच्यावर प्रतिक्रिया केलेली आहे की जेव्हा राम मंदिरासंदर्भातील गैरव्यवहाराचा मुद्दा आला तेव्हा नितेश राणे नक्की कोणत्या विवादातून बसले होते असं? नाही, मी तेव्हाही बोललेलो. तुमच्यासारखं कुठल्या मुल्ला मौलवींच्या पदाखाली बसलेलो नव्हतो. आमच्या हिंदू समाजाच्या लोकांनी तेव्हा अभिमानाने स्वीकारलं की हो, चूक झालेली आहे. जे आमच्या भगवद्गीतेमध्ये पण शिकवलेलं आहे, चूक स्वीकारून योग्य मार्गावर चला. पण तुझ्या बाबरी मस्जिदमध्ये जी काही वेस्ट बेंगॉलमध्ये बाबरी मस्जिद बांधली जाते आहे, त्याच्यात जेव्हा डोनेशनमध्ये काही स्कॅम झाले तेव्हा रोहित पवारांनी थोबाड उघडला नाही का? पाकिस्तानमध्ये बसलेला अब्बा तुला टोचेल म्हणून. हज यात्रेमध्ये होणारे जे सातत्याने गैरव्यवहार आहेत त्याच्याबद्दल कधीतरी रोहित पवारांनी थोबाड उघडावं ना. थोबाड उघडावं, मग बघू हिंमत आहे का त्यांना. म्हणून आम्हाला आमच्या सनातन हिंदू धर्मामध्ये आम्हाला तसे संस्कार दिलेले आहेत चूक स्वीकारण्याची. पण तू ज्यांच्या जिहाद्यांची चाटतोस
त्यांना विचार कधीतरी बाबरी मस्जिद, कधी हज यात्रेबद्दल जरा थोबाड उघडायला आणि माफी मागायला. संस्काराचा भाग असतो. हाच तो फरक आहे ना कुराण भगवद्गीतेमध्ये. सर भी जानना चाहेंगे कल मुंबई में जो है आगे पीटने की घटना हुई के आगमन के समय. देखिए माझगांव में जो हमें गणेश चतुर्थी के जो मिरौनुक निकल रही थी उसके ऊपर कोई जिहादी ने अपना असली रंग दिखाया. हम लोग इनको हरे साहब क्यों बोलते हैं वो कल फिर एक बार सिद्ध हो गया. जो गंगा जमुना तहजीब बोलने वाले जो आधी सरकार असे प्रकार सहन करणार नाही, हिरव्या सापांना ठेचणारच अशी भूमिका नितेश राणे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.